सुरुवातीच्या 2ला बिलकुल नाही, काहीच करायचं नाही. ओके. याच्यात काय आहे, होम स्पीड. जेव्हा आपलं दिल जाते खाली, प्रोग्राम सगळं संपते, बरोबर. जे होमिंगला जाते मग तेव्हा सगळं प्रोग्राम हा. संपते, त्याची ही स्पीड आहे ती 50. काही काही ठिकाणी कसं सायकल थोडं मॅनेज होत नाही कटिंग स्पीड, बरोबर. मग शेवटचं ऑप्शन म्हणून आपण इथे किती करतो, 50च्या ऐवजी 60-70पर्यंत वाढवतो. कॅपॅसिटी असली तर मशीनची 80 तर टाकतच नाही. रॅपिड येते, डायरेक्ट धडकत नाही, पण रॅपिड येते. कधी कधी हे जाम असलं तर थोडं प्रॉब्लेम येऊ शकतो आपल्याला. वाढवायचं असलं तर 10-20 वाढू शकतो आपण, जास्त नाही. पीक हे आपलं 2 ऑप्शन आहे, 3 ऑप्शन आहे. हे पीक ड्रिलिंगला आहे आपले. पीक फॉरवर्ड स्पीड, पीक रिव्हर्स स्पीड. फॉरवर्ड रिव्हर्स. बरोबर. पीकला जी आपण सायकल देतो ना, 5 mm वर जाते, रिव्हर्स येते, आपण त्याची स्पीड आपण वाढवू शकतो. बरोबर. होम स्पीड पूर्ण जॉब संपल्यावर जे होमिंगला जाते त्याची स्पीड, आणि हे फक्त पीकला. हे 0.5 आहे. हे कशासाठी आहे, जेव्हा आपलं ड्रिल पीक होते, आता आपण काय टाकलं प्रोग्राममध्ये, दुसरी स्टेप 40, वर जाते 5 mm, परत खाली येते. ते काय करते, डायरेक्ट 40ला आलं तर काय होईल, धडकेल ना. थोडं वर राहायला पाहिजे ना, 1-2 mm. नाही ते 0.5 आपण वर ठेवतो, नंतर ड्रिलिंग चालू करतो, नंतर चालू करतो. ह्या सेटिंगमध्येच टाकले. इथे समजून घ्या, तुम्हाला 0 करून टाकलं तर काय होईल, डायरेक्ट 40ला येईल, डायरेक्ट धडकेल, आदळेल. हे लक्षात ठेवायचं. हे कधीही थोडं वर ठेवायचं. हां, समजून हे 1 mm पण ते ठीक आहे, जास्त 5-10 mm चुकून टाकून नाही द्यायचं. बरोबर. काही काही ठिकाणी तसंच करता. याच्यासाठी मी तुम्हाला म्हटलं फोटो काढून ठेवा. बरोबर. हां, आता तुम्हाला हे 2 ऑप्शन दाखवतो. याच्यात काय आहे, होम पोझिशन. हे स्टेप पोझिशन एकाच जॉबला 7-8 ड्रिल असतात कधी कधी, तुमच्याकडे तसे नाही आहे, तर त्या गोष्टीला कामी येतात. मल्टी स्पिंडल. हां, काय करायचं तिथे, आता हे समजून घ्या, हा जॉब आहे याला, तर इथे फिरवतो आपण, एक इथे एक ड्रिल आहे, इथे एक ड्रिल आहे, इथे एक ड्रिल आहे. समजा 1, 2, 3, 4 ड्रिल आहे. होमिंगवरून येते, इथे एक ड्रिल मारते. हां, परत होमिंगला जायची गरज नाही, आपल्याला फक्त जॉब इथे फिरवायचा आहे. होमिंगला पाठवायचंच नाही आहे. तर इथे काय करायचं, तितकं डिस्टंट आहे आपलं स्टेप, तेवढं टाकायचं. किती वर पाहिजे तो तिथपर्यंतच वर येणार, तेवढं वर येणार, तेवढं येईल, तेवढं हे करायचं, फक्त तेवढंच. पूर्ण प्रोग्राम संपला ते ऑटोमॅटिक पूर्ण होमिंगला जाईल. चार्जचं फक्त आपली स्पीड तेवढी राहायला पाहिजे, तेवढं हे आहे. आणि कंटिन्यू सायकल काय आहे, आता सकाळी त्यांनी घाई करत होते, हे ॲटोमध्ये, हे ॲटो आहे. आता हे बघा, हे चालू केलं, तुम्हाला बटन दाबायचे, तेच सांगतोय तुम्हाला. हे झाल्यावर सांगतो, त्याला समजेल तेव्हा. हे ना, आता हे बघा, कंटिन्यू बटन दाबायची गरज पडत नाही याच्यात. बरोबर. कंटिन्यू चालेल, चालत राहील प्रोग्राम. वाटते ड्युअल टाइम दिला गेला की, हे बघा ऑटोमॅटिक चालते. बरोबर. आता समजून घ्या, आपली ही स्पीड जास्त होते ऑपरेटरला. आता तुम्ही म्हणतो ना, काय हे सांगतोय, समजून घ्या, आपली ही स्पीड जास्त होते, ऑपरेटरला टाईम भेटत नाही जॉब लावायला आणि काढायला. होमला आल्यानंतर लगेच खाली येतोय, लगेच खाली येते. मग किती सेकंद पाहिजे, 5 सेकंद आपल्याला टाईम पाहिजे, तिथे 5 सेकंद टाकून द्यायचे, सेव्ह झालं. आता बघा, हा प्रोग्राम झाल्यावर 5 सेकंद थांबेल, मग प्रोग्राम चालू होईल. पाच सेकंद थांबलं. ओके, ठीक आहे, ठीक आहे. असं आहे. यस यस. ही सेटिंग, आणि जास्त करून सेटिंग हीच ठेवण्याचा प्रयत्न करा. जास्त काही सुरुवातीला तरी माझ्या मते, नंतर तुम्हाला जर कॉन्फिडन्स येईल तर तुम्ही हे 2-3 गोष्टी हलवू शकता. फक्त शेवटच्याला हलवू नका, माझा अंदाज. नाही. आता हे बंद करून देतो ऑप्शन तात्पुरतं, आणि हे व्ही जरा बंद करतो. राहिलं. आता काय मी समजलं तुम्ही सांगा. आता मी तुम्हाला फक्त हे बघा, तुमच्या साहेब म्हणत होते -5, हे -5 बरोबर टेकते इथे. हां,
जास्त आपण वेगळे हे केलं नाही. -5 वरच जाईल फक्त. बरोबर. हां म्हणजे 5 mm वर जाईल, त्याच्यानंतर लॉक होऊन जाईल ते. Machine त्याच्या lock. वर जाऊ Correct. देणार नाही, नाही, जाऊ बरोबर. द्यायचंच नाही. आवाज बी येत नाही आहे. हां आता इथे काही करायचं नाही माझ्यामध्ये. आणि काही झालं चुकून कोणाच्या हाताने -5च्या वर जाणारच नाही आता. जाणार नाही. बरोबर. आणि कधी चुकून कोणी ते झिरो कसं लॉक केलं? लॉक आमचं ते याच्यात राहते पासवर्डनं ते सगळं. ओके, ओके, त्याच्यात ओके. तुम्हाला गरज नाही, नाही. नाही, आम्ही ठीक एकदा परमनंट सेट करून देतो, मग गरज नाही पडत. म्हणजे जे मगाशी टक्कर आवाज आलता तो होणार हां नाही तेच पुन्हा. तुम्हाला ट्रायल दाखवलं तसं. आता बघा हे स्पीड कमी करतो थोडा. आता तुम्हाला तुमचे साहेब काय म्हणते हे किती खाली जाते, हे पूर्ण डील जाईल का खाली? हा जाऊ शकतो. धडकणार नाही ना? नाही. एवढं घेतो मी. ही कितीची लिमिट आहे तुमच्या मते? स्पिंडल पुली कितीपर्यंत खाली जाते? स्पिंडल क्विल किती खाली जाते? तेच विचारतो. बस 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 एवढं असणार आहे. जाते अजून आवाज नाही येते. नाही नाही ना. ना, ते चेक करतायत किती जाते. अंतर ते चेक करतायत किती जाते. जातच नाही खाली, पूर्ण निघणार नाही आहे, लॉक होऊन जाईल. पण हे धडकायला नको, मी हे विचारतो तुम्हाला. नाही नाही, आतमध्ये क्वालिटी आहे. क्वालिटी आतमध्ये. मोकळं आहे का? संपलं. किती आहे? 118. 118 एंड आहे. 118 आणि ते -5चं म्हणजे 120च्या वर आहे. मग आता तुम्हाला आपली. हां क्विल आपली 120 आहे बरोबर ना. मग तुम्हाला मी 120च्या आसपास सेट करून देतो प्रोग्राम, ते लॉक पोझिशन ते. म्हणजे गरज तर पडणार नाही, पण करून देतो जरी, म्हणजे कटकट नाही राहणार आहे. 120 म्हणजे 118 आहे ना आपलं. हां मग तुम्हाला 118 सेट करून देऊ का प्रॉपर? नाही 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 नाही, उलट कमी पाहिजे ना, म्हणजे पूर्ण जाणार खाली पण नाही नाही ना खाली. गेलं पाहिजे ना. हां तेवढं कोण आपण करणारच आणि नाही. एवढं तुम्ही खाली करणारच नाही ना. नाहीच, नाहीच. मग किती करू? 115 करून ठेवायचं का? म्हणजे आपले ही पूर्ण फ्री राहील. तुम्ही हेड किती जरी उचलला वर, ह्याला जर का आपल्याला खाली घ्यायचं असेल तर त्यावेळेस हे आपल्याला सोपं जाणार आहे. 118 आरामात जाते. हां 1 mm वर घ्या 117 करून टाका. आणि मी तर 5 म्हणतो mm 15च करा. 5 mm नाही, 5 mm आपण दिलंय ना. हां हां हां. नाही पण खाली पण जाऊन 15 खाली करू. पण जाऊन आहे ना. साहेबाचं काही म्हणणं नाही, नंतर नाही. चेंजेस नंतर मग शक्य नाही बरं नंतर. नाही मी तुम्हाला म्हणजे तेवढ्यासाठी बोलवावं लागू शकतं का तुम्हाला? नाही सांगतोय मी. नाही आम्ही विचारलं फोनवर तर करू शकतो ना. ते आमच्या साहेबावर आहे. हो हे जर काय वर घेतलं आम्ही तुम्हाला आता काही एवढी गरज पडणारच नाही पहिला मुद्दा, हां. त्याच्यामुळे काही गरज नाही. मग अशी साहेब काय म्हणले पूर्ण लावून टाका म्हणले का? मी फक्त तुम्हाला हे सेट करून देतो, सांगून देतोय. असेच काहीतरी बोलत होते, हे किती आहे हे किती आहे सांगा फक्त आम्हाला, कसं set सांगा म्हणले का करायचं. फक्त? हां एकदा फोनवर बोलून घ्या परत, हे 117 आहे काय ते सांगून द्या, फोटो पाठवून द्या. आणि -5चं आपण वरचं हे सेट केलं. वरचं सेट केलेलं आहे. नाही नाही नाही, लावा बरं कसं सेट करताय सांगा आम्हाला. सेट नाही केलं मी, आहेच तसं. सेट करायची गरज नाही याला, मी दाखवलं फक्त तुम्हाला किती सेटिंग, कितीपर्यंत खाली जाऊ शकते आणि किती वर जाऊ शकते. हां 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 बरं बरं 117ची लिमिट आहे आणि -5 म्हणजे अजून -5 प्लस आपला 5 + 17 किती झाले? 122 mm. कधी इथे 0 सेट केला तर 122 mm खाली जाऊ शकते पूर्ण. बरं असं म्हणतोय मी. तर ते -5 आपण थोडं ते पाहिजेच वर आपल्याला. हां तेवढं हे तो झाला केलं सेट. आपण. आणि खालचा पण डेप जसं वरचा 5 सेट केला तसं 115 116 118 आपण ते सेट बी- करू शकतो ना. ते बी सेट करून देतो मी, गरज नाही पडणार तुम्हाला. मग नंतर काही गरजच नाही ना खाली जायची एवढी, नाही नाही ते सेट करून देतो. ते 5 कसे सेट केलं का नाही सांगता येतं आम्हाला कसं? ते आम्ही देत सांगतच नाही. बरं बरं ते प्रोग्राम ते सगळं पासवर्डनं ते राहतात, त्याच्यामुळे तुम्हाला प्रश्नच नाही. बरं. तसं वाटलं साहेबांना आमच्या परमिशन असली तर तर सांगा. तुमच्या साहेबांना सांगू शकतात ते, बरोबर पण मी काही बोलत नाही आता. चालतं. परमिशन नाही आम्हाला. तुमच्या साहेबांना हे विचारून घे, सांगून द्या काय ते हे. हां नाही मी बोलतो मी आपलं 5 वर घ्या तिथं. 5 -5 मग अजून खाली 117 असं जाऊ शकता. हे बघा -5ला मी सेट केलं आहे.
त्याच्यावर जाणार नाही. हां 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 बरोबर. आणि खाली 117 फॉर्म कन्फर्म करू. करून टाका. ठीक आहे. आता मला सांगा प्रोग्राममध्ये तुम्हाला काय समजत नाही आहे. नाही तर एक काम करा, 1-2 प्रोग्राम सेट करून बघा तुमचे. सेटिंगमध्ये सांगितलं सिंगल सायकल हे सांगितलं. हां रेड असेल तर सिंगल. हां नाही सिंगल बरोबर. आणि ग्रीन असेल तर कंटिन्यू. नावच येते डायरेक्ट कंटिन्यू. बरोबर. अजून प्रोग्राममध्ये हे घे. अजून प्रोग्राम तुम्ही इथून बी लोड करू शकतात. पण इथून तिकडे सेव्ह झाला म्हणजे इकडे ऑटोमॅटिक लोड होऊन जातो. हे लक्षात ठेवा. म्हणजे हां बरोबर. कुठून इथून बी लोड होतं दुसरा प्रोग्राम. हां डायरेक्ट नंबर टाकून. पण शक्यतो गरज पडत नाही तशी. एखाद्या वेळी एकाच प्रकारचा जॉब लागत असेल एकाच याच्या ऑफसेटवर बरोबर. तो करू शकता तुम्ही. जे वेगळी असली तर शक्यतो गरज पडत नाही. वाटलं तर तुम्ही इथून करू शकता. पण तेवढं मग तुम्हाला लक्ष ठेवावं लागेल की हा प्रोग्राम इथे असाच पाहिजे. याच नंबरला आहे का. हां पण तुम्ही म्हणताय तसं जर हा हेड आणि हा खालच्या सगळ्या गोष्टी एकाच जॉबवर 10 प्रोग्राम असेल तर ते सेटिंग फक्त आपल्याला नंबरवरच चेंज करायची. चेंज करायची पण एकदा सेटिंग म्हणजे समजून घ्या. पण जर काय हेड हल्ला तर सगळं चेंज होणार आहे. सगळं चेंज होणार. हां त्यामुळं हेडच काय बरोबर. तुमचा जर हा जॉबचा सरफेस आहे ना याचा हा सुद्धा वर खाली झाला बरोबर 1-2 mm तर प्रोग्राम चेंज होईल. हो हां बरोबर. याची लेंथ कमी जास्त झाली ते बी. खरंय, डीलची लेंथ कमी जास्त झाली तरी प्रोग्राम प्रॉब्लेम होणार. हां एक लक्षात ठेवा. कधी काय करायचं तुम्हाला नाही समजत असलं ना जॉब न लावताना कमी स्पीडवर ना आणि इथे लक्ष द्यायचं. मॅन्युअली बघायचं. नाही तर आपल्याला एक काम करायचं. मी प्रोग्राम तसा सेट केला ना मॅन्युअल तसं टाकून बघायचं. सेटिंग करतो आपण तशी आणि इथे टाकायचं तसं. हां याला हात लावायची गरज नाही तुम्हाला. अजून याला हे डायरेक्ट ऑप्शन दिलं याचं म्हणजे काही उपयोग नाही का त्याचा. हां बरोबर. आता काय राहिलं तुम्हाला विचारायचं असेल 1-2 प्रोग्राम लावून बघा. मी दादा थांबतो. एखादा प्रॉब्लेम दुसरा प्रोग्राम लावून बघा. म्हणजे 5 नंबर जे बनवलाय ना त्याच्या जागी 4 नंबर बनवा, 3 नंबर बनवा, 1 नंबर बनवा. चालेल.